तर तू ती तसल्या चालीत घेत नव्हतीस. तू माझा दिवाना मी तुझी दिवानी या असल्या चाली घेत नव्हतीस. तुला जर सांप्रदायिक माहित असलं तर या राधेचं काम कसं झालंय. ज्ञान सांगे लोकांना शेंबूड आपल्या नाकाला आपला शेंबूड काढ आणि मग म्हण. या राधेला तर का नाही आता यायचं काम कसं झालंय. धडीकडं पण नाही धड तिकडं बी नाही. काय म्हणायचंय. गिरगाव मालेगाव गिरगाव मालेगाव गिरगाव आता मला तर काय वाटतं माहिती का मंडळी. आता या राधेचं ध्यान नाही वाटतं जाग्यावर. आपण कोणता मी तुझा दिवाना तू माझी दिवानी हे असल्या चाली राहतात काय होय. गवळणीच्या सांप्रदायिक तू मला शिकवायला निघालीस. गोदा काय म्हणाली माझं दही दूध नाही दिलं म्हणून तुला काय राग आला काय. अगं तुझं ते पांचट दही दे की तिकडे फेकून. म्हणून काय म्हणायचंय. अगं गवळ्याची पोरी अशी जाऊ नको दुरी. अगं गवळ्याची पोरी अशी जाऊ नको दुरी. जरास ये इकडं खरं तर जरास ये इकडं. राधा काय म्हणती. साबन का खोका समुद्र में फेंका और ऐसा नखरे वाला काना मैंने आज पहली बार देखा. अगर राधे माझ्यापेक्षा तुझ्या अंगात 1772 नखरे आहेत की काय ती केस काय तू ते गंध आणि काय ती हाताची घडी आणि पुन्हा मला सांगायली. आणि तसं म्हणलं तर मंडळी गड्याच्या अंगात नखरे जेवढे नसतात तेवढे बायांच्या अंगात नखरे असतात बरं का. भैया मंडळ तुम्हाला राग येऊ नका मी पण बाईच आहे खरंच बरं का. आणि काय म्हणती कृष्णदेव तू माझा भगवान परमात्मा आणि इथं भगवंताची आणि भक्ताची इथं सामना चालू आहे म्हणून. तसं म्हणलं तर राधा कृष्णाचा पण इथं सामना चालू आहे बरं का. आता ह्या राधेला राधेचं काम कसं झालंय. येडा हुंदडा अरे गेला नांदेडा येडा हुंदडा गेला नांदेडा आणला जुळणा अरे आणला जुळणा
या भगवान परमात्मा कधी भक्तांनी भगवान परमात्म्याला असं बोलेलं बघितले का? आणि म्हणा देव कधी म्हणतो का बेशरम झाली? अगर राधे तू माझ्या प्रेमासाठी बेशरम झाली, मग तुला बेशरम म्हणू तर मग काय म्हणू? खर तर त्या राधेनं सुद्धा, खरोखरच्या राधेनं सुद्धा सांगितलेलं आहे कानाच्या प्रेमासाठी बेशरम झाले तरी हरकत नाही, पण कानाला प्रेम करणे हे माझं कर्तव्य आहे. कळालं का? म्हणून काय म्हणायचंय आता या राधेच्या ध्यानी संसारीचं चित्त नाही वाटते, काहीच नाही. म्हणून काय म्हणायचंय, अगर राधे ध्यानी धर ग जरा, चित्त नाही तुझ्या संसार, राधे ध्यानी धर ग जरा, चित्त नाही तुझ्या संसार, माझ्या मुरलीच्या नादात, माझ्या मुरलीच्या नादात ही राधा फिरते गरगरा, माझ्या मुरलीच्या नादात ही राधा फिरते गरगरा, माझ्या मुरलीच्या नादात ही राधा फिरते गरगरा, राधे ध्यानी धर ग जरा, चित्त नाही तुझ्या संसार, राधे ध्यानी धर ग जरा, चित्त नाही तुझ्या संसार, माझ्या मुरलीच्या नादात, माझ्या मुरलीच्या नादात ही राधा फिरते गरगरा, माझ्या मुरलीच्या नादात ही राधा फिरते गरगरा, माझ्या मुरलीच्या नादात ही राधा फिरते गरगरा, राधे ध्यानी धर ग जरा, चित्त नाही तुझ्या संसार, राधे ध्यानी धर ग जरा, चित्त नाही तुझ्या संसार, माझ्या मुरलीच्या नादात, माझ्या मुरलीच्या नादात ही राधा फिरते गरगरा, माझ्या मुरलीच्या नादात ही राधा फिरते गरगरा, माझ्या मुरलीच्या नादात ही राधा फिरते गरगरा. ऐका मंडळी, आता काही जरी झालं तरी भक्ताला कोणा भगवान परमात्म्याची जोडी येईल काय? म्हणून काय म्हणायचंय, गुलाबाच्या बागेत लावला होता धोत्रा, अरे गुलाबाच्या बागेत लावला धोत्रा, धोत्र्याच्या फुलाला येईल काय त्या गुलाबाच्या फुलाची साथ, अरे गुलाबाच्या बागेत लावला धोत्रा, धोत्र्याच्या फुलाला येईल काय गुलाबाच्या फुलाची जोड, आणि कोणत्याही पक्षाने भरारी घेतली तरी, इतर पक्षाने भरारी घेतली तरी गरुडाची लागल काय जोड? आता तुम्ही सांगा मंडळी, या भक्ताने किती जरी नाचलं, या भक्ताने किती जरी नाचलं तर या भगवान परमात्म्याची लागल काय हिला जोड, तर या भगवान परमात्म्याची हिला लागल काय जोड? आता हिचं काम कसं झालं माहिती का? आणि राधे तेवढं येड्याच्या भरमात जाऊ नको बरं काय, मी पिपरनवाडीचा कान आहे. आणि तसं बी मंडळी काय आहे माहिती का, असे माकड असे मधी 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 करतात, मग त्याच्यासाठी आम्हाला बोलावंच लागते. पण बाकीच्या भजनी मंडळाला काय वाटतंय, दिंडीले भानकुदळ आहे, पण भानकुदळ नाही बरं का. हे असं काय मध्ये मध्ये बोलल्यावर या दिंडीला राग येतोय. आणि तसं म्हणलं तर मी पिपरनवाडीची आहे माहिती काय. म्हणून काय म्हणायचंय, कोण कहता है लाल टमाटर लाल है, कौन कहता है टमाटर लाल है, लाल तो मेरे राधे के गाल है, अरे कौन कहता है टमाटर लाल है, लाल तो मेरे राधे के गाल है, हिरनी जैसी चाल है और रेशम जैसे बाल है, हिरनी जैसी चाल है और रेशम जैसे बाल है, अगर राधे आगे आगे देख तेरा कितना बुरा हाल है, तेरा कितना बुरा हाल है.
शेर काय मारला, खुद को अच्छा समझना है तो तेरी भूल है, तुझसे तो अच्छा वे बेशरम का फूल है. असं कोण्या भक्ताने कोण्या देवाला म्हणलंय का? म्हणून हिला काय म्हणायचंय, स्वतःला समजू नको आकाशातली परी, अगं स्वतःला समजू नको आकाशातली परी, अगं तुझ्यापेक्षा चांगली, अगं तुझ्यापेक्षा चांगली तर ती रस्त्यावरली चप्पल बरी, अगं तुझ्यापेक्षा चांगली तर ती रस्त्यावरली चप्पल बरी. येड्याच्या ब्रह्मा जाऊ नको बरं, गोकुळचा कान आहे. मला म्हणतात हो म्हणतात गोकुळचा कान, मला म्हणतात हो मला म्हणतात हो म्हणतात गोकुळचा कान, मला म्हणतात हो म्हणतात गोकुळचा कान, मला म्हणतात हो म्हणतात गोकुळचा कान, मला म्हणतात हो म्हणतात गोकुळचा कान. लय मोठे मोठे होऊन गेले बरं का, मोठे मोठे होऊन गेले, तिथं तुझं काही नाही.
या कृष्णदेवाने असं नाही म्हणायला पाहिजे, पण इथं म्हणावं लागते असंच, कारण कोणाला समजत आहे तर कोणाला समजत नाही, असे राहतात न समजणारे. हे संगीत भजन होय, आली तर कल्ला नाही तर बल्ला आहे, म्हणून म्हणायचंय आली धावत धावत माझ्या मागे, धावत धावत माझ्या मागे, ही राधा फिरून बोलते मला, ही राधा नखरेवाले, ही राधा नखरेवाले, हिचं चारा जायला, ही राधा नखरेवाले, हिचं चारा जायला, ही राधा नखरेवाले, हिचं चारा जायला. आली धावत धावत माझ्या मागे, धावत धावत माझ्या मागे,
म्हणून काय म्हणायचंय, इथं फिरविला हाताला पाडीला दात, इथं फिरविला हाताला पाडीला दात, भारी झाली सकाला बाड, इथं फिरविला हाताला पाडीला दात, भारी झाली सकाला बाड, आहे लाखात एक मी गोकुळ झाले तुझं फोडून गाठो बाड, आहे लाखात एक मी गोकुळ झाले तुझं फोडून गाठो बाड, आहे लाखात एक मी गोकुळ झाले तुझं फोडून गाठो बाड, इथं फिरविला हाताला पाडीला दात, इथं फिरविला हाताला पाडीला दात, भारी झाली सकाला झाड, इतकी झाली सकाला झाड, आहे लाखात एक मी गोकुळ झाले तुझं फोडून गाठो बाड, आहे लाखात एक मी गोकुळ झाले तुझं फोडून गाठो बाड, आहे लाखात एक मी गोकुळ झाले तुझं फोडून गाठो बाड, इथं फिरविला हाताला पाडीला दात, इथं फिरविला हाताला पाडीला दात, भारी झाली सकाला झाड, भारी झाली सकाला झाड, आहे लाखात एक मी गोकुळ झाले तुझं फोडून गाठो बाड, आहे लाखात एक मी गोकुळ झाले तुझं फोडून गाठो बाड, आहे लाखात एक मी गोकुळ झाले तुझं फोडून गाठो बाड, आहे लाखात एक मी गोकुळ झाले तुझं फोडून गाठो बाड, आहे लाखात एक मी गोकुळ झाले तुझं फोडून गाठो बाड. म्हणून म्हणायचंय तुझं असं आपणच चुकी करून दुसऱ्याला सुधारायला सांगायची हे तुझी सवय मोड बर काय. म्हणून काय म्हणायचंय, लोक सांगे ब्रह्मज्ञान, अहो लोक सांगे ब्रह्मज्ञान, आणि ही राधा स्वतःच निघाली कोरडं पाषाण, अहो ही राधा स्वतःच निघाली कोरडं पाषाण. काय झालं तुला, काय झालं, काय झालं म्हणून आता तुला कसं सांगू माय काय झालं ते. आधी खोड कर आणि मग विचार काय झालं ते. आता हे काम कसं झालंय, आता हे कोणतंच बोलायचं सुधर नाही. काय झालं, काय सांगावं ताईला काय झालं. मला तर वाटतं दोघीचं डोसकं फिरलं काय की. डोकं फिरलं या राधेचं, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या.